आपल्यासोबत भाजप आमदार भीमराव केरम जे आहेत। सर, काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीने जे ते अभिवादन केलं आहे हवेळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, काय नेमकी प्रेरणा या ठिकाणी जे आहे ते अभिवादन केल्यानंतर? राष्ट्र निर्माणाच्या उद्देशाने सरसंघ चालकांनी या संघटनेचं निर्माण जे केलेलं आहे आणि ह्या जो उद्देशिकासमोर ठेवूनच त्याची वाटचाल संपूर्ण देशभरामध्ये एका विचाराने राष्ट्र निर्माणाच्या राष्ट्र उत्थानासाठी प्रेरित होऊन संपूर्ण देशभरामध्ये स्वयंसेवक म्हणून समाजाच्या उत्थानासाठी काम करतात आणि ह्याच प्रेरणेने राष्ट्राच्या निर्माणासाठीच आपल्याला एक प्रेरणा मिळावी अशा पद्धतीचा या पाठीमागचा हेतू आहे। आणि मग लोकप्रतिनिधी म्हणून दरवर्षी नागपूरला जे काय अधिवेशन होते त्या अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांच्या समाधीस्थळावर येऊन त्यांना नतमस्तक होऊन त्यांच्यापासून त्यांच्या विचाराची प्रेरणा आणि ज्या उद्देशाने त्यांनी या संघटनेची स्थापना केली त्या संघटनेच्या पूर्ततेसाठी अधिकाधिक बळ मिळावी आणि त्या उद्देशाने आपण कार्यप्रणालीवर राहावं अशा पद्धतीचं त्या पाठीमागचा हेतू आहे आणि म्हणून त्या विचाराला नतमस्तक होण्यासाठी आम्ही या ठिकाणी येत असतो। खरं तर सर्व आमदार आणि मंत्र्यांना जे आहे ते संघाच्या वरिष्ठांकडून आज बौद्धिक वर्ग देखील घेतलं जातं। संघाच्या कार्याची माहिती जी आहे ती एकंदरीत देण्यात येत असते। मात्र यंदा जे आहे ते संघाच्या शताब्दी वर्षांसोबतच आगामी महानगरपालिका निवडणुका, त्यामुळे याला अत्यंत महत्त्व जे आहे ते आजच्या बौद्धिक वर्गाला दिलं जातं। प्रत्येक अधिवेशनाच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी माथा टेकवण्यासाठी येतो त्यावेळेस अशाच पद्धतीचं बौद्धिक वर्ग या ठिकाणी घेतल्या जाते आणि ज्या पद्धतीने संघाची निर्मिती करत असताना सरसंघ चालकांनी जे विचार आणि ती भूमिका मांडलेली त्याचं असणारे उजळणी करत असताना नव्याने आणखी भविष्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्या उपलब्ध झालेल्या आणि भविष्यात आपल्याला काय करायचे त्याची साधना करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या दृष्टिकोनातून संघाचे कार्यवाह म्हणून जे कारभार पाहतात अधिकाधिक त्यांच्या अवलोकनार्थ ज्या गोष्टी काय आलेल्या आहेत त्या गोष्टी बौद्धिक दृष्टिकोनातून आम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी निश्चितच मिळत असतो। मात्र शेवटचा प्रश्न सर, लोकसभा निवडणुकीत जर आपण बघितलं तर महायुतीला हवं तसं यश महाराष्ट्रात मिळालं नव्हतं। मात्र विधानसभा निवडणुकीत संघाच्याच पदाधिकाऱ्यांनी गाव पातळीवर जाऊन जे आहे ते कुठेतरी एक माहिती पोहोचवली, त्यामुळे मोठे यश जे आहे ते विधानसभेला आपल्या पदरी पडलं अशी देखील एक चर्चा आहे। त्यामुळे नक्कीच आगामी पालिका निवडणुकीत आजच्या काही बौद्धिक मार्गदर्शनातून फायदा होणार आहे। नाही, लोकसभेच्या निवडणुकीमधली जी परिस्थिती होती, विरोधी पक्षाने ज्या पद्धतीने फेक नेरेटिव्ह तयार करून अशा पद्धतीच्या लोकांच्या मनामध्ये संघ विचारधारेवर चालणारे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे असणारे जे काही मित्रपक्ष आहेत हे सामाजिक दृष्टिकोनातून विरोधी भूमिका घेतात आणि संविधान या ठिकाणी बदलणार आहेत अशा पद्धतीची फेक नेरेटिव्ह निर्माण केल्यामुळे लोकांमध्ये तो विचार मांडण्यामध्ये ते यशस्वी ठरले आणि त्याला उत्तर देण्यामध्ये संघ परिवार आणि बाकीच्या यांनी कमी न पडण्यापेक्षा पक्षाच्या स्तरावर आम्ही कमी पडल्यामुळं शेवटी संघाला वाटलं की या ठिकाणी अशाच परिस्थिती जर त्या ठिकाणी राहिली तर आपल्या निवडणुकीच्या याच्यामध्ये एक मातृसंस्था म्हणून त्या ठिकाणी आपल्याला मदत केली पाहिजे अशा पद्धतीची धोरणात्मक भूमिका संघ परिवाराने घेतल्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अप्रत्यक्षपणा होईना त्यांनी मदत केल्यामुळे बहुमताने या ठिकाणी आपले लोक निवडून आलेले आहेत। खूप खूप धन्यवाद भाऊ। कॅमेरामॅन राजेश साहेब, ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।